आणि आता आपण बातम्या बघणार आहोत। मराठा आरक्षणासंदर्भातल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी पडलेली आहे। मराठा आंदोलक जरांगे पाटील आजपासून जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये रखरखत्या उन्हात उपोषणाला बसलेले आहेत। सरकारने मागण्या पूर्ण न केल्याने त्यांनी उपोषणाचं पाऊल उचललं असून या थेट संघर्षामुळे आता संपूर्ण राज्याचे लक्ष जालना जिल्ह्याकडे लागलेलं आहे। मला वाटतं ड्राफ्टपेक्षा 58 लाख नोंदी निघाल्यात, तर त्या 58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत। ज्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांना व्हॅलिडिटी देण्यात यावी। हे आदेश, या सूचना प्रशासनानं आणि शासनानं, सरकारनं आणि अधिकाऱ्यांनी मिळून त्या सूचना आदेश काढला पाहिजे शासन स्तरावरचा। पुन्हा त्या भानगडीत आता पडू नका की आम्ही हल्ले करू, पोलिसांना लाठीचार्ज करायला लावू, तर ते तुम्हाला राज्यात जड जाईल। ते तुम्हाला राज्यात अति जड जाईल। अति जड म्हणजे पुन्हा आंदोलन तुम्हाला थांबणारच नाही आहे। तुम्हाला जर वाटत असं होईल तसं होईल। पुन्हा त्या राज्याची धग आंदोलनाची ती 2-4 महिने सुरू आहे। हे दृश्य आहे तर मनोज जरांगे यांच्या उपोषणाची। आज मनोज जरांगे पाटील त्यांच्या उर्वरित मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले आहेत। तर मनोज जरांगे पाटील आता उपोषण स्थळी निघालेले आहेत। समाजाच्या लेकरावर झालेला अन्याय, मराठा समाजावर झालेला अन्याय मी सहन नाही करू शकत। मेलं तरी चालेल, सरकारने गोळ्या घालून मारलं तरी चालेल, मी हटत नाही। पण मी माझ्या समाजासाठी मरायला तयार झालो। अविश्वास दाखवलाच नाही, मी अविश्वास दाखवला नाही। सरकार पण येईल, पण मी माझ्या समाजासाठी मरायला तयार आहे। मला माझा समाजाचे लेकरं महत्वाचे।